रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात ऐकूया युद्धभूमीवरील स्वानुभवांवर आधारित डॉक्टर भरत केळकर लिखित डॉक्टर्स ऑन अ वॉर फ्रंट या पुस्तकाचं अभिवाचन. आज ऐकूया लेखकाचं मनोगत आणि ऋणनिर्देश. आपण काय करू शकतो हे आपल्या विचारांवर अवलंबून असतं. बऱ्याचदा सेल्फ लिमिटिंग बिलीफ्स आपल्याला बद्ध करून ठेवत असतात. नीट विचार करून विविध पर्याय शोधून आपण कोणीही बऱ्याच अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवू शकतो. हे आपल्या सेल्फ टॉकवर अवलंबून असतं. भीष्मराज बामसर आम्हाला सांगत होते. ऑगस्ट 2010 मधली ही गोष्ट. नाशिकमधल्या योग विद्याधामच्या तळवाडे केंद्रावर एका अनोख्या विषयावरील शिबिरासाठी आम्ही 10-12 जण एकत्र आलो होतो. भारतीय तत्वज्ञानाची दर्शन देणारी उपनिषदं आणि भगवद्गीता यामध्ये मनाचं सामर्थ्य सांगणाऱ्या ज्या अनेक उपासना आणि तंत्र यांचा उल्लेख आहे, त्यांच्या सृजनशीलतेशी असलेल्या आंतरिक नात्याचा शोध घेणारं हे शिबिर होतं. रोजच्या जगण्यात या उपासना आणि त्यातील तंत्राचा वापर करीत उत्तमाची आराधना कशी करायची यावर श्री भीष्मराज बामसर बोलणार होते. राज्याच्या पोलीस दलामधून महासंचालक पदावरून निवृत्त झाल्यावर नाशिक मुक्कामी आलेल्या सरांची कोणत्या ना कोणत्या निमित्ताने एरवी भेट व्हायची. पण सरांचं सत्र ऐकण्याचा योग मात्र तोवर आला नव्हता. अगदी मोजक्या लोकांसाठी होणाऱ्या या शिबिराला येण्याचं आमंत्रण खुद्द सरांकडूनच मिळालं आणि सगळी कामं मागे सारून आम्ही दोघं, मी आणि माझी पत्नी मृणाल निघालो. शहरापासून काही किलोमीटर दूर या केंद्रावर आम्ही जेमतेम पोहोचेपर्यंत पावसाने धीरस धरला. सर आणि सुधाताई पोचले. गप्पा सुरू झाल्या आणि चहू अंगाने पाऊस कोसळू लागला. त्यानंतरचे 2 दिवस सुरू असलेल्या पावसाच्या अखंड वर्षावात सर आमच्याशी बोलत होते. आजही जेव्हा जेव्हा ते मंतरलेले 2 दिवस आठवतात तेव्हा वाटतं त्या योगभूमीत त्यावेळी जे काही घडत होतं ते मुळी या पार्थिव जगातलं नव्हतंच. घनदाट जंगलात एखाद्या तपस्वी ऋषीने जीवनाचं रहस्य उलगडून सांगावं अशा एका सामर्थ्यवान अनुभवाला सामोरे जात होतो आम्ही सगळेच. मनुष्य जातीला मिळालेली अतिशय प्रबळ इच्छाशक्तीची अमूर्त देणगी. ही इच्छाशक्ती प्रत्यक्ष जगण्यात आणण्यासाठी मदत करणारा स्वसंवाद, सेल्फ टॉक, क्षणोक्षणी विचारांच्या योग्य बीजांची निवड आणि संगोपन करण्याचं आपल्यासमोर असलेलं आव्हान आणि त्यासाठी आवश्यक असलेला फोकस. सरांचा आवडता शब्द ह्याला आलंबन. या आव्हानादरम्यानची आपली कामगिरी व्हिज्युअलाइज करण्याची गरज, त्याचे परिणाम, त्यासाठी करावयाचे तप आणि उपासना असे कितीतरी विषय नव्यानं आमच्यासमोर उलगडत होते. या निमित्ताने खरं म्हणजे रोजच्या जगण्यातली आव्हाने आणि वेळोवेळी वाट अडवणारे प्रश्न याकडे बघण्याचा, ते हाताळण्याचा, त्यावर मात करण्याचा मंत्रच जणू सर आमच्या हाती ठेवत होते. शिबिर संपता संपता सर म्हणाले, या सर्व साधना अतिशय महत्त्वाच्या, पण हवे ते परिणाम साधण्यासाठी प्रयत्नाचं सातत्य आणि हेतू हे दोन्ही तेवढंच महत्त्वाचं. कस्तुरीचा एखादा कंद हातात ठेवावा तसं ते शास्त्र सरांनी उलगडून समोर मांडलं होतं. या कस्तुरीचा सुगंध खोलवर झिरपण्यासाठी आम्हाला आता काम करायचं होतं. शिबिर संपलं तरी पाऊस कोसळतच होता. त्या धोधो पावसात आम्ही सगळे ब्रह्मगिरीचं दर्शन घ्यायला निघालो. अंगा खांद्यांवरून कोसळणाऱ्या पाण्याच्या शुभ्र प्रवाहात ताठ मानेने उभा असा तो डोंगर बघताना सर म्हणाले, हा खरा त्र्यंबक राजावर होणारा अभिषेक. आव्हानं अशी अंगावरती घ्यायची असतात, पेलायची असतात. घरी परतलो तरी पावसात भिजलेले ते 2 दिवस आणि मनाला चिंब करणारी सरांची सत्र मनातून हटत नव्हती. सरांचा ठाम सौम्य स्वर
बोलताना येणारे विविध क्षेत्रातील दाखले, अगदी ज्युलियस सीझरपासून पु ल देशपांडेंपर्यंत त्यांच्या वाचनाच्या ऐसपैस परिघातील येणारी सहज उदाहरणे, जिभेवर जणू सदैव हजर असलेले कित्येक श्लोक आणि त्याचे रसाळ निरूपण, आणि या सर्वांच्या बरोबरीने येणारी अतिशय मिश्किल टिप्पणी, सगळंच मंत्रमुग्ध करणारं. माणसाला मिळालेल्या इच्छाशक्तीच्या आधारे असाध्य आहे ते साध्य करता येतं हा विचार आजवर ऐकला होता, पण तो इतका मनात खोलवर उतरला नव्हता. काम करताना, जगताना आपणच आपल्याला घालून दिलेल्या मर्यादाची कुंपणं, म्हणजे सेल्फ लिमिटिंग बिलीफ्स तोडून नवे अनुभव घेता येतात, असं काही करण्याची क्षमता आपल्या प्रत्येकात आहे हे ऐकत असताना स्वतःभोवतीची कुंपण तोडण्याचा विचार त्यावेळी तिथे असलेल्या आमच्या प्रत्येकाच्या मनात रुजला होता. माझ्या मनातील त्या विचाराला कधी धुमारे फुटत गेले ते मलाही जाणवलं नाही. दिसला तो त्याचा दृश्य परिणामच. हे सगळं काही आजमावून बघण्याची संधी मिळण्याची कोणतीच शक्यता त्यावेळी मला माझ्या दिनक्रमात दिसत नव्हती. अंतर्यामी असलेली माझी इच्छाशक्ती मात्र मला त्या वाटेवर घेऊन जात असावी. तोपर्यंत सामाजिक, व्यावसायिक अशा विविध क्षेत्रात समाजाला अभिप्रेत असलेल्या यशाची शिखरं पादाक्रांत करीत होतीच. परंतु त्या शिबिरानंतर अवघ्या 4-5 वर्षातच मी माझ्या आयुष्यातील एका अतिशय थरारक, मीच मला घालून घेतलेल्या मर्यादांना आव्हान देणाऱ्या अनुभवांना सामोरं जात होतो. तर ही कहाणी आहे त्या अनुभवाची, अतिशय धगधगत्या युद्धभूमीवर घालवलेल्या काही महिन्यांची. त्या निमित्तानं माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या विविध देशातील माणसांची, मित्रांची आणि रुग्णांची. मला वाटतंय आधी बोलावं त्या अकल्पित अनुभवांबद्दल, ते देणाऱ्या डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स उर्फ मेडिसिन सान्स फ्रॉन्टियर MSF नावाच्या संस्थेबद्दल. एक गोष्ट आता प्रारंभीच मुद्दाम सांगायला हवी. आजवर 3 वेळा मी युद्धभूमीवर गेलो, पण या साहसी अनुभवाचं एक श्रेय मात्र माझं एकट्याचं नक्कीच नाही. समाजात दिसणाऱ्या कित्येक सामाजिक प्रश्नांनी व्यथित होणारी, त्यावर उत्तर शोधू बघणारी माझी सहधर्मचारिणी डॉक्टर मृणाल आणि माझ्यावर असलेल्या सामाजिक ऋणांची जाणीव करून देणारे माझे आईवडील यांचा त्यात व्यक्त आणि अव्यक्त असा मोठा वाटा आहे. तरी गोष्ट सुरू झाली 2014 साली. डिसेंबर 2017 माझे मित्र आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ ठाणे IPHचे डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी ठाणे येथे माइंड फेस्ट वेदमध्ये माझी मुलाखत घेतली होती. डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेच्या माध्यमातून सिरिया, येमेनमध्ये जाऊन यादवी युद्धात जखमी झालेल्यांवर उपचार करायला गेलो होतो. त्या अनुभवांवरती आधारित तो कार्यक्रम होता. त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडत होत्या. दरम्यान मी पुन्हा एकदा अशीच सेवा द्यायला माझ्या 3ऱ्या मिशनवर इराकमधील कुप्रसिद्ध गाव मोसूल येथे पण जाऊन आलो. या 3ही मिशनवर आलेले अनुभव, त्यावरचे विचार, हे जे ऐकत होते ते त्यावर पुस्तक लिहावे असा आग्रह करत होते. स्वयंटॉकचे नवीन काळे, त्यात मुलाखत घेणारे मार्गदर्शक डॉक्टर उदय निरगुडकर यांनाही पुस्तक लिहाच असे प्रोत्साहन दिले. कोरोनाच्या काळात थोडी उसंत मिळाली आणि हे लेखन झाले. हे लेखन वाचून आणखी लिहा, तुमच्याकडे सांगण्यासारखे खूप आहे असे सातत्याने मनोविकास प्रकाशनचे आशिष पाटकर, विलास पाटील यांनी आग्रह केला. वैशाली रोडे यांनी संपादकीय संस्कार केले. या सर्व मान्यवरांचे मनापासून आभार. अशा अनुभवांचे शब्दांकन माझ्या अनुभवावरती आधारित अनुभव मासिकात लेख लिहिणाऱ्या वंदना अत्रे आणि त्यांच्या सहकारी शोभना भिडे यांनी अगदी आत्मीयतेने केले. वेळोवेळी त्यात लक्ष घालून वाचनही केले. त्यांचे ऋण मानून मनापासून आभार मानतो. प्राथमिक लिखाणानंतर ते वाचून बहुमूल्य सूचना डॉक्टर चंद्रकांत संकलेच्या, मिलिंद कुलकर्णी, गुंजन कुलकर्णी, शंतनू चंद्रात्रे या जाणकार मित्रांनी केल्या. या सर्वांचे सक्रिय प्रोत्साहन, मदत, मार्गदर्शन याशिवाय पुस्तक रूपात आले नसते.
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी या पुस्तकाला प्रस्तावना देणे हाच एक सन्मान मी समजतो. मनापासून धन्यवाद. मध्यंतरीच्या काळात हे अनुभव ऐकल्यावर अनेक नाटकांचे सिद्धहस्त लेखक शंतनू चंद्राते यांनी एक संहिता लिहिली आणि पारितोषिक पात्र अनेक शॉर्ट फिल्म्स करणाऱ्या रावी मोशन पिक्चरचे जयेश आपटे यांनी अभिवाचन, चित्रफित, नेपथ्य, कविता, अभिनय, संगीत अशा विविध गोष्टींचा नाविन्यपूर्ण उपयोग करून प्रगल्भपणे दिग्दर्शित केले. त्या श्रीपान देशपांडे या गुणी संवेदनशील कलाकाराने अप्रतिम अदाकारी करून डॉक्टर ऑन ए वॉर फ्रंट हे एक अभिनाट्य रंगमंचावर आणले. ते अभिनाट्य अगदी समर्थपणे व्यावसायिक रंगभूमीवर भद्रकाली प्रोडक्शनचे प्रसाद कांबळी यांनी देवमाणूस म्हणून आवर्जून आणले. युद्धाविषयी माझ्या मनात आलेले विचार त्यात प्रभावीपणे व्यक्त झाले आहेत. त्यांच्या सर्व सहकारी कलाकारांचे मी मनापासून कौतुक करतो आणि धन्यवाद देतो. मी डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेचा प्रवक्ता नाही. या संस्थेमध्ये मिशनमध्ये काम करत असताना आलेल्या अनुभवावर आणि त्याचा मी लावलेला अर्थ यावर हे लिखाण आधारित आहे. या संस्थेच्या आणि संस्थेसाठी कार्य करणाऱ्या सर्वांचा मी कृतज्ञ आहे. वेगवेगळ्या मिशनमध्ये इतक्या दूर आत्मीयता दाखवणे, भेटलेले अनेक डॉक्टर्स, सहकारी आणि पेशंट्स यांच्यामुळे अनुभव समृद्ध झाले नक्कीच. HLCचे श्री अनिल गाडगिल सर आणि माननीय श्री भीष्मराज बाम सर यांनी वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन आणि प्रत्येक मिशननंतर आवर्जून अनुभव ऐकण्यासाठी भेटणं ही एक वेगळीच अनुभूती होती. दोघांचे प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. युद्ध निरपराध जीवांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारं, युद्ध सत्तापिपासू वृत्तीचं प्रतीक असणारं, तरी सुद्धा माणसाच्या राक्षसी वृत्तीविरुद्ध माणसातल्या माणुसकीचं दर्शन घडवणारं सुद्धा. डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स ही संस्था युद्धजन्य भूमीवर अनुभव देते माणसातल्या माणुसकीचा. जगभरातल्या सेवाव्रती डॉक्टरांना संधी देते निसर्ग निर्मित अथवा मानव निर्मित आपत्तीमध्ये अडकलेल्या मानवांना जीवदान देण्याची. सिरिया, येमेन, इराक या 3 युद्धग्रस्त भागात डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेमार्फत रुग्णसेवा देण्यासाठी सुप्रसिद्ध भारतीय ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर भरत केळकर यांनी त्या युद्धभूमीवर घेतलेले विलक्षण अनुभव आपण अनुभवणार आहोत. त्यांनीच लिहिलेल्या डॉक्टर्स ऑन अ वॉर फ्रंट या पुस्तक अभिवाचनातून. डॉक्टर्स ऑन अ वॉर फ्रंट, लेखक सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर भरत केळकर, अभिवाचक जयंत ठोंबरे, निर्मिती रेडिओ जयंत.